परिणाम झालेला आहे? नाही, ते आपण नवीन पॉलिसी डिसिजन घेऊ शकत नाही, हे आचारसंहितेचं बंधन आहे. पण ते सरकारने काम करायच्या, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सरकारने सोडायच्या, असं आमची एक मी समजू शकतो की मंत्री जोपर्यंत आम्ही आहे की सरकार आहे त्यांची हा एक जिम्मेदारी आहे लोकांच्या प्रती. म्हणून आम्ही आज रिव्ह्यू मीटिंग घेतली. रिव्ह्यू मीटिंगमध्ये 12पेक्षा जास्त आमचे पॉईंट आहे. ते रिव्ह्यू मीटिंगमध्ये सर्व पॉईंटाचे आपण काय मार्क काढणार आहे. सरकार चालली पाहिजे. पॉलिसी पॅरालिसिस होऊ शकतं, सरकार पॅरालिसिस नको. असं तुम्ही सांगताय पॅरालिसिस, मात्र बरेच जण आहेत की 2 दिवसाच्या सुट्टीसाठी दिसून येते, मात्र तुम्ही पुन्हा कामाचा झुंड सुरू केलेला पाहायला मिळतो. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी प्रामाणिकपणे एक माझ्याकडे या डिपार्टमेंट जोपर्यंत त्या दिवशी आलो त्यापर्यंत आजपर्यंत मी जास्त वेळी मंत्रालयामध्ये येतो. माझ्यासाठी एक जीवनामध्ये लोकांसाठी काय करू शकता हा एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये मी काम करू इच्छितो. सर, दुसरं असं आहे की काल बरेच एक्झिट पोल आलेले, महायुतीचं सरकार येते असं एक्झिट पोलमध्ये सुद्धा दाखवत असलं तरी तुमचा अंदाज काय, किती जागा येतील महायुती? 160+ जे आमचे महायुतीचे विरोधाचे वोट होते त्यामध्ये यावेळी कमी वोटिंग झाली, हा सर्व सत्य आहे. आणि तरी पण पार्लमेंटपेक्षा 65 लाख वोट महाराष्ट्रामध्ये जास्ती पडले. ते कोणाचे वोट आहे? ते संत शक्तीचे वोट आहे, राष्ट्रशक्तीचे वोट आहे, माननीय मोदीजीचे वोट आहे. पार्लमेंटमध्ये जे काही चूक झाली लोकांची ते लोकांना कळली, म्हणून ते यावेळी बाहेर पडले. लोक 100 किलोमीटर आपली गाडी घेऊन वोटिंगसाठी सातारा, सांगली, पुणा, कोकणमध्ये गेले आणि मोदीजीसाठी वोट केला. हा परवा रिझल्टमध्ये आपल्या सर्वांना लक्षात येईल. तुम्ही म्हणतात रिझल्टमध्ये दिसून येईल, मात्र ज्या रिझल्टमध्ये आहे ते एक अदानी संदर्भामध्ये वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र त्याचनंतर अमेरिकेमध्ये अदानींवर गुन्हा दाखल केलेला आहे. आता राहुल गांधी म्हणतात की अदानींना अटक करा, नाहीतर मोदीजींच्यामध्ये हिंमत नाही आहे. असं आहे, कोणत्या देशाचे कोणता कानून आहे, हा देशामध्ये कमीत कमी 30पेक्षा जास्त गुन्हे राहुल गांधीवर आहे. तो सर्व ठिकाणी त्याने अरेस्ट करायचा का? आत्ता जे काय हे काय एक इंडस्ट्रियलिस्ट में अदानीची बाजू घेत नाही, पण ते इंडस्ट्रियलिस्ट आहे, ते जॉब क्रिएट करतात, ते टॅक्सेशनसाठी उपयोगी आहे. ते कोण काम करणार आहे? सर्वांमध्ये आपण कमी काढून बसले तर कोण महाराष्ट्रामध्ये येणार आहे? जे काही काम करताय, चांगला काम करताय, त्यांच्या बरोबर राहिले पाहिजे. जॉब क्रिएशन इज द बिगेस्ट इश्यू ऑफ द महाराष्ट्र. त्यासाठी अमेरिकामध्ये काय झालं काय नाही झालं त्याचा काय मतलब नाही आहे. ते एक माझ्या मताप्रमाणे राहुल गांधी जैसे सभ्य व्यक्तीने असा उच्चारण केला नसता तर चांगला झाला असता. असं दुसरीकडे तुम्ही सांगताय की आमच्या 160पेक्षा जास्त जागा येतील, सरकार येईल, मात्र तुमचेच जे जुने मित्र आहेत एकनाथ खडसे, त्यांचं म्हणणं आहे की जरी सरकार आलं तरी स्थिर सरकार नसेल. नाही, स्थिर सरकार नसेल की खडसे साहेब स्थिर नसेल ते बघू. आता शिरसाट असं म्हणतात की एकाकडे जाऊ, जिथे एकनाथ शिंदे जाते तिकडे आम्ही जाऊ. कसं शिंदे मुख्यमंत्री होतील असं त्यांनी. हा, शिंदेजी आता मुख्यमंत्री आहे ना, पण ते सर्व एकत्र बसून तय करतील. शिंदे साहेब झाले तरी पण आनंद आहे, और कोणी झाले तरी पण आनंद आहे. सर्व एकत्र बसून तय करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.